त्याला धनुर्विद्या शिकायची होती, पण द्रोणाचार्यांनी त्याला शिष्य करून घेतले नाही. एकलव्य निराश झाला नाही. त्याने द्रोणाचार्यांना आपले गुरु मानले होते. तो रानात गेला. तेथे त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली. एकलव्य रोज त्या मूर्तीची पूजा करीत असे, मग धनुष्यबाण चालवण्याचा सराव करीत असे. पूर्ण मन लावून त्याने सराव चालू ठेवला. अनेक दिवस गेले. एकलव्य धनुर्विद्येत कुशल झाला. एकदा द्रोणाचार्य कौरव पांडवांसह रानात फिरत होते. त्याच्याबरोबर एक कुत्रा होता. तो भटकत एकलव्याजवळ आला व भुंकू लागला. एकलव्याने कुत्र्याच्या तोंडात 7 बाण मारले. कुत्र्याचे भुंकणे थांबले, पण त्याला कोठेही जखम झाली नाही. कुत्रा पळत द्रोणाचार्यांकडे आला. कुत्र्याच्या तोंडात 7 बाण तसेच होते. द्रोणाचार्य म्हणाले, कोण आहे हा थोर धनुधारी? शोध करता द्रोणाचार्य एकलव्यापाशी आले. झाडाखाली आपली मूर्ती पाहून त्यांना नवलच वाटले. ते म्हणाले, कोण आहे तू? मी भिल्ल राजपुत्र एकलव्य आहे. तू धनुर्विद्या कोणापाशी शिकला? एकलव्य म्हणाला, गुरुजी तुम्हीच माझे आहात. गुरु द्रोणाचार्य विचारात पडले. ते म्हणाले, अर्जुनापेक्षा कोणी श्रेष्ठ धनुर्धर असे वाटत नव्हते. द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, मी तुझा गुरु आहे ना, मग मला गुरु दक्षिणा काय देणार आहे? एकलव्य म्हणाला, आपण ते मागाल ते मी आनंदाने देईल. द्रोणाचार्य म्हणाले, तू तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला दे. एकलव्य द्रोणाचार्यांनी आपल्याला शिष्य मानले याचाच एकलव्याला आनंद झाला. एकलव्याने उजव्या हाताचा अंगठा तोडून आणि गुरुजींना दिला. द्रोणाचार्य म्हणाले, धन्य तुझी गुरुभक्ती, माझा तुला आशीर्वाद आहे. धन्यवाद.